जय हिंद मित्रांनो. तुम्ही तर अग्निपथ या योजनेविषयी भरपूर जणांना माहितीच असेल आणि जेव्हा भारत सरकार ही योजना अंमलात आणायचा प्रयत्न करतात, इव्हन त्याच्याबद्दल आता तर नोटिफिकेशन पण जाहीर झालं, फॉर्म पण निघाले, ती वेगळी गोष्ट आहे. पण याचा विरोध संपूर्ण भारतामध्ये होत आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ होत आहेत. अनेक ठिकाणी बस स्टॉप म्हणा, रेल्वे म्हणा, सगळी ठिकाणी विरोध विरोध चालला आहे अग्निपथ योजनेला येऊन. तर आज याच अग्निपथ योजनेचा भारतासाठी फायदा काय आहे, तरुण मुलांसाठी फायदा काय आहे आणि या योजनेचं नुकसान काय आहे, त्या दोन्ही पण कंपॅरिझन मी आजच्या व्हिडिओ माध्यमातून करणार आहे. जे मुलं 10वीला असतील की ज्यांचं वय कमी असेल, जे मुलं आर्मीची तयारी करतायत, अशा मुलांनी आवश्यक बघायचं आहे. आणि जवळपास सर्वच लोकांनी जरी बघितलं तरी चांगली गोष्ट आहे, कारण तुम्हाला या गोष्टीबद्दल माहीत पाहिजे. आणि ॲक्च्युली आता बघा, पहिले आपण पार्श्वभूमी घेऊया. अग्निपथ जी योजना आहे, अग्निपथ योजना अग्निपथ योजना 2022 केंद्र सरकारने आणलेली योजना आहे. ओके, याला संपूर्ण भारतामध्ये विरोध होतोय. पण आपल्या जगामध्ये पूर्ण कंट्रीमध्ये 30 देशांपेक्षा जास्त देशांमध्ये अग्निपथ सारख्या योजना चालू आहेत. काय अग्निपथ सारख्या योजना चालू आहेत. आता कोणकोणते देश आहेत ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. महत्वाचे 4-5 देशांची नावं घेतलीत मी. अमेरिका. आता अमेरिकेमध्ये जवळपास आर्मी जी भरती होते, सैन्य भरती होते, ती 4 वर्षासाठी होते. 4 वर्षानंतर त्यांना रिझर्व्ह म्हणून ठेवले जातात आणखी 4 वर्षासाठी, की युद्धाच्या वेळेस इमर्जन्सीला ते कामात येतील म्हणून. ही आर्मीमध्ये कुठं चालतं? जगातला सगळ्यात पॉवरफुल कंट्री अमेरिकेमध्ये चालतात. दुसरा देश आहे रूस. कोणता देश आहे? रूस. तर या रूसमध्ये 18 ते 27 वर्षाच्या प्रत्येक नागरिकाला आर्मीची ट्रेनिंग घेणं कंपल्सरी आहे, किंवा आर्मीमध्ये भरती होणं कंपल्सरी आहे. ट्रेनिंग घेणं तर कंपल्सरीच आहे. आणि ट्रेनिंग झाल्यानंतर रूसच्या काही 10% 20% लोकांना कायमस्वरूपी करतात, बाकीच्यांना घरी पाठवून देतात. रूस पॉवरफुल कंट्री, जे प्रगतशील देश आहेत अशा देशांमध्ये. तर दुसरा देश आहे आपला भारत, आपल्या शेजारी असणारा चीन. या चीनमध्ये देखील जे थलसेना आहे, या थलसेनामध्ये प्रत्येक नागरिकाला तर नाही, पण ही थलसेना जी भरती होते ही फक्त 3 वर्षासाठी होते. 3 वर्षानंतर 10% 20% घेणार आणि बाकीच्यांना रिटायरमेंट देणार. आपल्या बाजूला सगळ्यात जास्त सैन्य बल ज्याच्याकडे आहे, चीन, त्याच्याकडे ही योजना चालू आहे. त्याच्यानंतर पुढचं जर आपण बघितलं, युरोपमध्ये फ्रान्स या देशामध्ये तर चक्क कॉन्ट्रॅक्टवरती सैनिकांची भरती होते. कशावरती होते? कॉन्ट्रॅक्टवरती होते. सुरुवातीला हे कॉन्ट्रॅक्ट 3 वर्षापर्यंत असतं, किंवा जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंत असतं. नंतर कॉन्ट्रॅक्ट पुढे कंटिन्यू 5 वर्षापर्यंत वाढवू पण शकतात. फ्रान्समध्ये कशावरती भरती होते? तर कॉन्ट्रॅक्टवरती होते. त्याच्यानंतर इस्रायल देश, नाव तर ऐकूनच असणार ना, खतरनाक देश आहे. हा एवढूसा, पण याचा नादी कोणी लागत नाही. यामध्ये प्रत्येक नागरिकाला आर्मीमध्ये भरती होणं कंपल्सरी आहे, प्रत्येक नागरिकाला. यामध्ये पुरुषांनी कंपल्सरी 3 वर्ष सेवा केली पाहिजे आणि महिलांनी कंपल्सरी 2 वर्ष सेवा केली पाहिजे. म्हणजे या इस्रायल मधला प्रत्येक नागरिक हा काय आहे? सैनिक आहे. म्हणजे युद्ध होऊ द्या ना, मग जो सर्वसामान्य नागरिक आहे तो कधी पण सैन्यामध्ये उभा राहील. आता आपण या आपल्या देशातील या योजनेबद्दल विचार करूया. मित्रांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, आपल्या देशाची पॉप्युलेशन, लोकसंख्या दिवसेंदिवस हजारो पटीने वाढत चालली आहे. बेरोजगारीचा प्रश्न वाढत चाललाय. सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न खूप मोठा गंभीर प्रश्न निर्माण होत चाललाय दिवसेंदिवस. उद्योग करायला शेती नाही राहिली. शेती म्हणजे खूप कमी लोकांकडे आहे ना, शेती नाही. बिझनेस करायला गेले तर कॉम्पिटिशन भरपूर आहे. आणि आपल्या या आर्मीमध्ये, या आपल्या इंडियन आर्मीमध्ये माझ्या माहितीनुसार किंवा माझ्या विचारानुसार 80% हे फक्त ग्रामीण भागातील मुलं आहेत. 80% हे ग्रामीण भागातील मुलं आहेत. आर्मीमध्ये असतीलच, अजून पण आहेत. पण
आता 80% तर ग्रामीण भागातली विद्यार्थी आहेत, म्हणजे 20% फक्त शहरामधून जात असतील. मग 80% हे जे ग्रामीण मधले आहेत ते 10वी नंतर, 10वी पास झाला, 10वीला त्याला 80% पडू द्या किंवा 90% पडू द्या, तो व्यक्ती आर्मीसाठी जर त्याची हाईट बसत असेल तर तो ट्राय करतो. आणि जर सपोज तो आर्मी मध्ये लागला तर पुढचं आयुष्य आर्मी मध्येच निघतात. आता या योजनेचा फायदा काय? प्रत्येक वर्षाला आर्मीची भरती होणार. ओके, प्रत्येक वर्षाला आर्मीची भरती होणार आणि या आर्मी 1,00,000 जवळपास जागा भरल्या जाणार. 1,00,000 जागा सुरुवातीला भरल्या जाणार आणि हे 1,00,000 दुसऱ्या वर्षी दुसरे 1,00,000, तिसऱ्या वर्षी तिसरे 1,00,000, चौथ्या वर्षी चौथे 1,00,000, हे 4 वर्षात 4,00,000 आर्मीची भरती होणार. 3 आणि 4 आणि हे 1,00,000 रिटायर होणार इथं 4 वर्षानंतर. परत त्यांच्या जागेवर 1,00,000 येणार. हे यांचं सर्कल इथं रिटायर होणार, यांच्या जागेवर 1,00,000 येणार, यांचं सर्कल इथं रिटायर होणार, यांच्या जागेवरती 1,00,000 होणार. म्हणजे तरुणाला, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खूपच फायदेशीर योजना आहे. कारण ते आर्मीमध्ये 1,00,000 जागा असल्यामुळे भरती होऊ शकतात. हा ठीक आहे, 4 वर्ष तुम्हाला भरती केलं, 4 वर्षामध्ये तुम्हाला ट्रेनिंग पासून तर 4 वर्षापर्यंत तुम्हाला सॅलरी आहे 30,000, 33,000, 35,000, 40,000 अशी सॅलरी आहे, भत्ते आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही 4 वर्षानंतर रिटायर होतात त्यावेळेस तुम्हाला 11 ते 12 लाखच्या आसपास तुम्हाला काय म्हणतो भत्ता मिळून जातो. बरोबर आहे. मग तुम्ही ज्यावेळेस तुमच्याकडे आता समजा, आता ठीक आहे ज्यांचं वय वाढलं त्यांचं आपण काही करू शकत नाही, सर्वसाधारण आर्मीमध्ये व्यक्ती 18 वर्षे लागला, 22व्या वर्षी तो रिटायर होणार 4 वर्षानंतर. आणि ज्यावेळेस 22व्या वर्षी रिटायर होईल त्यावेळेस त्याच्याकडे किती पैसे असणार? 11 ते 12 लाख रुपये असणार. जरी त्याला ट्रेनिंग मध्ये जेवढे ड्युटी सर्व्हिस मध्ये जेवढे पेमेंट मिळलं तेवढं खर्च करून टाकले आणि तो 11 ते 12 लाखाच्या जीवावर एक तर पुढचं शिक्षण घेऊ शकतो. तो ज्याला एमपीएससी करायचे, यूपीएससी करायचे, ज्याला स्पर्धा परीक्षा करायचे, ज्याला अजून इंजिनिअरिंग करायचंय, डॉक्टरकी करायचे, कोणत्याही एज्युकेशनसाठी तो स्वतःवरती पैसा खर्च करू शकतो. बिझनेस MBBA करू शकतो, काही करू शकतो, तो स्वतःवरती पैसे खर्च करू शकतो. मी सांगतो या 80% ग्रामीण भागातली जे टॅलेंट मुलं आहेत, जे UPSC पास होऊ शकतात, जे IPS होऊ शकतात, जे डेप्युटी कलेक्टर MPSC काढू शकतात. आता पण MPSC मध्ये ग्रामीण भागातील मुलं आहेत, पण 80% विद्यार्थ्यांना पैसे अभावी क्लास लावता येत नाही, अभ्यासाला पाहिजे ते स्टडी मटेरियल भेटत नाही, घरून बॅकअप भेटत नाही, सपोर्ट भेटत नाही. म्हणून असे हजारो विद्यार्थी आहेत की ह्या परीक्षा न देता साध्या परीक्षा देतात, म्हणजे आर्मी मध्ये लागतात, पोलीस मध्ये लागतात, इतर प्रायव्हेट क्षेत्रामध्ये. अरे मी बघितलेले ज्या विद्यार्थ्यांना 80%, 90% गुण आहेत असे विद्यार्थी प्रायव्हेट मध्ये 15,000, 10,000च्या नोकऱ्या करतायत. इवन सिक्युरिटी मध्ये सुद्धा असे लोक काम करतायत, टॅलेंट असून पण. का? यांच्याकडे पैसा नाही. पण हेच विद्यार्थी 10वी पास झाला, आर्मी मध्ये लागला, 4 वर्ष देतील. आपले 4 वर्ष आपण आपल्या देशासाठी देतो आहेत. 4 वर्ष दिलं तुम्ही, 4 वर्षानंतर तुमच्याकडे 10-12 लाख रुपये भेटत, पाहिजे तो तुम्ही शिक्षण घेऊ शकतात. आणखी फायदा काय दिलेला आहे आर्मीवाल्यांनी? आता एक नवीन फायदा ऍड केलेला आहे. तुमची जर 10वी पास वर तुम्ही आर्मी मध्ये गेलात, 10वी पास वर जर तुम्ही या अग्निपथ योजनेमध्ये गेलात तर तुम्हाला 12वी पासचं जसं सर्टिफिकेट असतं तसं एक सर्टिफिकेट मिळणार. म्हणजे तो तुमचं 12वी पासचा लेवल होणार. म्हणजे तुम्ही आता तुमच्या देशासाठी 4 वर्षासाठी गेलात, 2 वर्ष तुमचं 10वी-12वी मध्ये जातं. 10वी-12वीला सगळ्यांना माहिती आहे, जे पण स्पर्धा परीक्षा करतात 10वी-12वीला काहीच व्हॅल्यू नाही. 10वी-12वीला काहीच व्हॅल्यू नाही. तुम्ही 12वी नंतर काय करतात त्या गोष्टीला व्हॅल्यू आहे. ही सत्य परिस्थिती आहे. 12वी पर्यंत लोकांना कळतच नाही की मी नेमका काय करायला पाहिजे. आर्ट्स मधून सायन्स मध्ये, सायन्स मधून कॉमर्स मध्ये, हेच चालू असतं गडबड. आणि ह्या विषयांचं आपण सिरियसनेस अभ्यास करत नाही आणि पुढे चालून याचा काही फायदा पण होत नाही. फक्त पासिंग, फक्त टक्के कसे मिळतील याच्यासाठी आपण झगडत असतो. परंतु तुम्ही 4 वर्ष ट्रेनिंग केला, 4 वर्ष आर्मी मध्ये लागला, तुम्हाला पैसा भक्कळ भेटणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट 12वी पासचं सर्टिफिकेट भेटणार आहे. तुम्ही 12वी झालात, 2 वर्ष फक्त तुम्ही देशाला दिलात आणि त्या 2 वर्ष दिलात तुम्ही देशाला, फुकटमध्ये दिलात का? नाही, त्याचे तुम्ही पैसे घेतले. पहिली गोष्ट, प्रत्येक वर्षाला 1-1 लाख जागा भरल्या जातील. म्हणजे बेरोजगारांना, अरे जे सर्वसामान्य व्यक्ती, प्रत्येकाला तेवढं तरी भेटेल चान्स.
एक तर देश सेवा करायची चान्स भेटेल, दुसरी गोष्ट पैसा पण भेटतोय, ट्रेनिंग मध्ये पण भेटतोय, त्याच्यानंतर तुम्ही स्वतःचा एखादा काही बिझनेस चालू करू शकतात. दुसरी गोष्ट, आता टाटा कंपनी आहे देशाची नंबर 1, म्हणजे भारताच्या फायदा करणारी कंपनी म्हणजे टाटा. नाव तर सगळ्यांनी ऐकून असेल. आता टाटावाल्यांनी काय केलं की अग्निपथच्या उमेदवारांना माझ्या ह्यांच्या कंपनीमध्ये नोकऱ्या अवेलेबल असतील, असे अनेक मोठमोठ्या कंपन्या पुढे येतील. अग्निपथ योजनेमधून जे विद्यार्थी, भट्टीमधून जे तयार होऊन आलेले विद्यार्थी, त्यांना प्राधान्य दिलं जाईल. त्याच्यानंतर समजा तो आर्मी मधून आला, 22व्या वर्षी त्याने पोलीस भरतीची तयारी केली, तरी तो आरामात पोलीस होऊ शकतो, कारण पैसा आहे. निवांत 24 तास बसून अभ्यास, प्रॅक्टिस एवढंच तो गोष्ट करू शकतो ना. आता त्या गोष्टी होत नाही. आता बघा तुम्ही 30 वर्षापर्यंत मुलांकडून पोलीस भरती निघत नाही. 22 25 वर्षापर्यंत पोलीस भरती निघत नाही मुलांकडून. ही सत्य परिस्थिती आहे. परंतु हे विद्यार्थी ज्यावेळेस तयार होतील, ते स्वतःवर पैसा असेल त्यांच्याकडे, स्वतःवरती खर्च करण्यासाठी ते UPSC ची पण तयारी करू शकतात, MPSC ची पण तयारी करू शकतात, पोलीस भरती काही मध्ये तयारी करू शकतात. शिवाय राज्य शासन, केंद्र शासन, काही नोकऱ्यांमध्ये यांना आरक्षण भेटणार, पुढे चालून आणखी फायदे होणार यांचे पुढे चालून. तर अशा पद्धतीने मला वाटतं ही फायद्याची योजना आहे. तुम्ही बघा ना. आणि आता बघा 3 वर्षापासून आर्मीची भरती नाही निघाली, किंवा आता 3 वर्षापासून आपला महाराष्ट्र गव्हर्नमेंटच घ्या की 2019 पासून जागा नाही निघाल्यात. पोलीस भरती कधी निघणार होती? जानेवारी मध्ये निघणार होती, नाही निघाली. मार्च मध्ये निघणार होती, नाही निघाली. मे मध्ये निघणार होती, नाही निघाली. आता जून मध्ये निघणार होती, तिथेही नाही निघाली. पुढे पण काही सांगू शकत नाही. मग आपण काय करून घेणार आहे? गव्हर्नमेंटचा काही करून घेणार आहे का आपण? आणि सपोज जे विद्यार्थी आता भडकवलं जात आहे, ऍक्च्युली आंदोलन भडकवलं जाते. अरे 10वीतल्या पोराला काय माहिती रे आंदोलन का करावं, कशासाठी करावं म्हणून. पहिली गोष्ट, जो 10वी 12वीला आहे त्याला काय माहिती आहे? आणि जर तुम्ही आंदोलनामध्ये सापडलं, इन केस तुमच्यावरती केस लागल्या, तर तुमचं आयुष्याचं बरबाद तुम्ही करतायत ना, करतायत की नाही करतायत? आणि जेव्हा जेव्हा एक रस्ता हा बंद होत असतो, तेव्हा तेव्हा दुसरा रस्ता हा उघडत असतो. म्हणजेच तुम्हाला काय करायचंय, जेव्हा जेव्हा एक रस्ता बंद होईल, तेव्हा तेव्हा दुसरा रस्ता उघडेल. तुम्हाला जर या योजनेमध्ये काही त्रुटी आढळल्या, किंवा तुम्हाला हे असं योग्य वाटत नाही, तर तुम्ही सरळ सरळ कोर्टात धाव घेऊ शकतात. आता मागच्या पोलीस भरतीला आपल्या काही विद्यार्थ्याने नागपूरमध्ये कोर्टामध्ये याचिका दाखल केली की 2-2 ठिकाणी सिलेक्शन झालं होतं, 2-2 ठिकाणी परीक्षा झाली होती, अशा उमेदवारांची उमेदवारी रद्द केली होती. कोर्टात याचिका टाकली, कोर्टाने निर्णय दिला, मुलांच्या बाजूने निर्णय दिला. त्या जे रद्द झालेले फॉर्म मध्ये त्यांची भरती परत घेतली, परत त्यांना ज्या सिलेक्शन झाले होते त्यांना ट्रेनिंगला पण पाठवलं. इव्हन म्हणजे तुम्ही आपल्यावरती जर अन्याय होत असेल, तर आपण कोर्टात धाव घेऊ शकतो ना. भारताची संपत्ती म्हणजे आपली स्वतःची संपत्ती आहे, आणि त्याची नुकसान करून काय फायदा आहे आपल्याला? काय नाही. ते पैसे तुम्ही जेवढं ट्रेन जाळा, तुम्ही बस जाळा, तुम्ही काही करा, पैसे वसूल ते आपल्याकडूनच करणार आहे. सरकारीचं मालमत्तेचं नुकसान झालं म्हणजे ते आपलं नुकसान झालं, कारण त्याचा टॅक्स आपण भरतो, आपण पैसा, ते पैसे एक BJP वाल्यांचं नाहीये किंवा काँग्रेसवाल्यांचं नाहीये, ते पैसे आपले आहेत, आपण टॅक्स भरतो. या गोष्टीकडे तुम्ही लक्ष असलं दिलं पाहिजे. आणि अग्निपथ ही योजना फायद्याची आहे, फायदा होणारच आहे. हा, याच्यामध्ये काही त्रुटी असतील, ते नक्कीच त्रुटी दूर केल्या जातील अशी अपेक्षा आहे, पण करतील. आता वयामध्ये दिलं की बाबा चला, ज्या 19 पहिले 17.5 ते 18 वयाच्या 17.5 ते 21 पर्यंत केलं होतं, आता 2 वर्ष वाढवून दिले, चला 23 वर्षापर्यंत केलं. म्हणजे ज्यांचं वय 23 वर्ष ते पण ट्राय करू शकतात. आणखी याच्यामध्ये बदल होतील. आता एक बदल झाला की बाबा चला, तुम्ही 4 वर्ष देशासाठी देताय, तर तुम्हाला आम्ही 12वी पास करून देऊ घरी बसल्या, तुम्ही ड्युटी करा, 12वी तुम्ही पास होणार. अजून काय पाहिजे बाबा? खरं तर योजना खूप पहिले यायला पाहिजे होती, उशीर झाला. असो, याच्यामध्ये नुकसान असं मुलांचं असं म्हणणं की जर 12वी आम्ही आर्मी मध्ये जाणार, 4 वर्ष करणार, त्याच्यानंतर आम्ही वाऱ्यावर जाणार, आमची 4 वर्षाची नुकसानी होणार. अरे मुलांना 10वी नंतर काय करावं हे समजत नाही. भरपूर असे मुला मुली प्रेमाच्या जाळ्यात अडकलेले असतात, आणि पिक्चर बघून गाणं बिणं बनवत बसला. आत्ताच बघणार आहे तुम्ही काय परिस्थिती काय चालली आहे. पोरी उठतात इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवा, पोरं उठतात इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवा, केस बनवा, हिरो सारखं स्टाईल मारा, हेच चाललंय ना.
काही काही कवळा वय असतो, एक वाईट व्यसनाला माणूस लागून जातो, अट्रॅक्शन खूप असतं मुलींबद्दल असतं, काही गोष्टींबद्दल असतं, सरळ सरळ त्या गोष्टीत माणूस वावरला जातो, वाईट गोष्टीकडे वळला जातो, सिगरेट पिणं, दारू पिणं ह्या गोष्टीकडे मुलं चाललं जातात. अरे तुम्ही बघा रे, आता आम्ही लोकलने प्रवास करतो मुंबईमध्ये, 8वी 10वीचे मुलं बिंदास हातात हात घालून फिरत बसतात. मग हे करण्यापेक्षा आर्मीमध्ये जाऊन एक तर पैसा भेटणार आहे, देशाची सेवा करणारे, सगळ्या गोष्टी होणार आहे, अजून काय पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे पैसा असल्यामुळे तुम्ही काही करू शकतात. आणि हा, ज्या विद्यार्थ्याला इंजिनियरच बनायचं आहे, ज्या विद्यार्थ्याला डॉक्टरच बनायचं आहे, ज्या विद्यार्थ्याला वकीलच बनायचं आहे, तर ते आर्मीमध्ये जातच नाही ना हो. कोण जात आहे का आर्मीमध्ये? ते विद्यार्थी जातात का? नाही जात. ज्याच्याकडे पैसा भरपूर आहे तो कशाला जाईल आर्मीमध्ये? ज्याच्याकडे पैसा नाहीये, गरीब माणूस आहे, तो आर्मीमध्ये जाणार आणि तो या योजनेचा फायदा घेणार. ज्याच्याकडे आहे त्याला काय गरज पडली आहे, तो काढेल, UPSC तयारी करेल पहिल्यापासून. बाप पुरवणारे आहेत, पण गरीब लोकांना कोण पुरवणारा पैसा आहे? हजारो लाखो मुलं आहेत, पैशाअभावी साध्या साध्या नोकऱ्या करतायत. पण हे एक चान्स आहे, यामध्ये लागून तुम्ही तुमचं स्वप्न पण पूर्ण करू शकतात. आणि काय, जर तुम्ही तुमच्या देशासाठी 2 वर्ष 4 वर्ष दिलं, नुकसान काय आहे? आणि यंगस्ट आर्मी यंग राहणार रे कायम, ही पण गोष्ट विचार करा तुम्ही. आर्मी यंग राहणार, प्रत्येक वर्षी 1 लाख नवीन फोर्स, प्रत्येक वर्षी 1 लाख नवीन फोर्स, प्रत्येक वर्षी 4 यंग फोर्स असणार. आणि यंग फोर्स तुम्ही कुठेही उभं करा, बॉर्डरवर उभं करा, ते मग विचार नाही करणार, अख्ख्या पाकिस्तानमध्ये सगळं सत्यानाश करून टाकणार. ते यंगच पुढे विचार नाही करत जास्त गोष्टींचा. लढायामध्ये पण कोणाची हवा पण नाही राहणार, सगळ्या गोष्टी करतील. आणि दुसरी गोष्ट, समजा आता 26/11ला CST वरती हल्ला झाला होता, सगळ्यांना माहिती आहे ना, 26/11चा हल्ला 2009ला 2000. तर तसा प्रसंग जर पुन्हा घडला आणि तिथं जर 20-25 अग्निपथ योजनेतले पोरे असले आणि असा प्रसंग घडला, तर ते पोलिसांना बाजू सारतील, त्यांचे रायफल किती दे बाबा, सगळी ट्रेनिंग आहे आमचं, आम्ही करतो मॅनेज, तेच निपटून टाकतील. जेव्हा फोर्स येईल तेव्हा वेगळी गोष्ट आहे, पण हे अग्निपथ योजनेवाले निपटून टाकतील सगळे. म्हणजे आपण आपल्या देशामध्ये सुरक्षा देखील वाढेल या कारणास्तव. ट्रेनिंग पोरं असणार, इमर्जन्सी युद्धाच्या परिस्थिती येऊ द्या, पूरग्रस्त परिस्थिती येऊ द्या, अग्निपथ योजनेवाल्यांना प्राधान्य दिलं जाणार, त्यांना बोलवलं जाणार, ही गोष्ट होणार आहे. म्हणून ही योजना फायद्याची आहे. बाकी प्रत्येकाचं नजर बघण्याचं वेगवेगळं आहे मित्रांनो. आता काही लोक आपण किती त्यामधली पॉझिटिव्ह गोष्ट सांगितली तरी त्यामध्ये निगेटिव्ह शोधणार, नाही हे नाही हे नाहीये, हे नाही हे नाही आहे. अरे ठीक आहे, प्रत्येक नाण्याची 2 बाजू आहे, माहिती आहे ना, 2 बाजू आहे, फायदा आणि नुकसान दोन्ही पण आहे. पण मला वाटतं ही फायद्याचीच योजना आहे. बाकीच्या देशांमध्ये विरोध नाही झाला, ते पॉवरफुल कंट्री आहे, आर्थिक महासत्तेमध्ये आहे, संरक्षणाच्या बाबतीत आहे. आपल्या देशाने निर्णय घेतला म्हणून काय झालं, आणि ते काळाची गरजच आहे ना, पॉप्युलेशनच तेवढं वाढत चाललंय. बाकी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. जय हिंद.